इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात सिटी लिंक बस सेवाच्या संचालकांची बैठक महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन येथे संपन्न झाली. आणि या सभेत सुरुवातीपासूनच सिटी लिंकचा अनागोंदी कारभार महापौरांच्या निदर्शनास आला. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजप गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते केशव कोळसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापौरांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर सिटी लिंक बस व्यवस्थापक विजयकुमार मुंडे हे निरुत्तर झालेले पाहायला मिळाले. सुरुवातीपासूनच तोट्यात असलेली नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा आता तब्बल दरवर्षी 90 कोटी रुपयांच्या तोट्यात आलेली आहे. सिटी लिंक बस चालवताना वाहन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे आतापर्यंत 100च्या वर तक्रारी प्राप्त झालेल्या असून अपघातांची जबाबदारी कोणी घ्यायची यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांनी मौन धरलेलं आहे. दरम्यान या सर्व सिटी लिंक बसेसच्या पार्श्वभूमीवर नाशिककर असमाधानी असून अपुऱ्या सुविधा आणि त्या देखील असुरक्षित असल्याने ठेकेदाराची बिलं अदा करताना त्यावर प्रामुख्याने वरील सर्व गोष्टींचा विचार व्हावा असे आदेश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मुख्य लेखा अधिकारी यांना दिले आहे. एक साधारण हे सरासरी जो आहे तो 90 कोटीचा ते 80 कोटीचा घाटा आहेच दरवर्षी. एक तर मोठी पोस्ट होती जे बनवण्याचा घाट, कारण त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मॅनेजर असं निर्माण केलेला होता. हा, ते कोणी होते कर्मचारी आधी आणि मग त्यानंतर इथे खूप मोठे झाले असं काही मला समजलंय. पण त्यांचं तर आम्ही रद्दबादल करून तो दप्तरी जमा करायला सांगितला ठराव. आणि दुसरं म्हणजे काही पोस्ट आहेत ज्या त्यांनी मे मध्ये भरल्या, पण त्याची माहिती त्यांनी कार्योत्तर आता आमच्या जवळ दिली, तर आम्ही तो विषय तहकूब केलाय. कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला जाणवल्या की एकच पोस्ट होती आणि एकच जण इंटरव्ह्यूला आला, अशा काही त्रुटी त्या गोष्टींमध्ये होत्या की महाराष्ट्रभरातनं त्या पोस्टसाठी 29 अर्ज येऊन एकच हजर राहतो हे, आणि एक तो नियुक्तही होऊन जातो जो की आधीच्या कन्सल्टन्सीमध्ये काम करणारा व्यक्ती असतो. तर हे जरा काही आम्हाला पटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तो विषय तहकूब केलेला आहे. कारण ती व्यक्ती आता ऑलरेडी यांनी घेतलेली आहे. तर असे विषय आम्ही त्यांना सांगितलंय की हे लगेच जेव्हा तुम्ही नियुक्ती करता त्यांच्या नियुक्तीपत्रासकट माहिती बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला ईमेलद्वारे समजली पाहिजे. नंतर हे 3-3 महिन्यात घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते ऑलरेडी ते करून चुकलेले असतात. आणि त्यामुळे त्याच्यावर निर्णय, जर आपण कंपनी सारखं काम करायचं आहे तर खरंच तेवढ्या तत्परतेने आणि तेवढ्या डिजिटल वेने काम करणं अपेक्षित आहे. आणि हे सगळे जे काही बदल आहेत ते आता सिटी लिंक मध्ये आपल्या सगळ्यांना जाणवतील. दरम्यान ठेकेदारामार्फत चालक आणि वाहक यांना मिळून जवळपास 1000 कर्मचारी सिटी लिंक सेवा देत आहेत. मात्र अपघाताच्या इतर काही घटना घडल्याने आतापर्यंत ठेकेदाराला किती दंड झाला याची माहिती देण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांनी टाळाटाळ केली. आणि एवढंच नाही तर ठेकेदाराच्या आर्थिक हितसंबंधासाठी बिल्डिंग सायकलमध्येच ठेकेदाराचा दंड ॲडजस्टमेंट होत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे सिटी लिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे आणि इतर जबाबदार अधिकारी सिटी लिंक बस सेवा ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचं या निमित्ताने समोर आले. आणि एकूणच आधीच तोट्यात असलेल्या महापालिकेला आता पुन्हा वर्षाला सिटी लिंक बस सेवेमुळे 90 कोटींचा तोटा सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे एवढ्या कोटींचा तोटा असूनही मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड संचालकांना विचारात न घेता, परस्पर माहिती न देता अनेक पदांवर परस्पर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त केल्याने सिटी लिंक बस सेवेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.